महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। चाळीसगाव खर्जई येथील राष्ट्रीय पेयजल योजना वांद्यात सापडली असून योजनेच्या चौकशीची मागणी रवींद्र धनराज निखुम, नीनाब राज, फकीरा शेठे, रवींद्र एरंडे या ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे केली आहे। राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुरू असलेल्या या कामाची तातडीने चौकशी करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे। राष्ट्रीय पेयजल योजनेतून खर्जई गावासाठी पेयजल योजना मंजूर झाली आहे। योजनेचे काम सुरू आहे याची कोणतीही माहिती ग्रामस्थांना दिली जात नाही। गाव पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष आणि सचिव सदस्य कोण याची देखील माहिती ग्रामस्थांना नाही। योजनेवर खर्च किती, अंदाजपत्रक किती याची माहिती दिली जात नाही। योजनेसाठी खरेदी करण्यात आलेल्या पाईपचा दर्जा खराब आहे, साईज कमी आहे, होत असलेले खोदकाम नियमानुसार नाही, त्यामुळे पाईपलाईन उखडू शकते। ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन नेली जात आहे त्याची परवानगी घेतली जात नाही। दमबाजी करत शासकीय काम असल्याचं सांगून त्यांची दिशाभूल केली जाते। याबाबत विचारणा केल्यास दमबाजी केली जाते। समितीने बँक खाती असलेले किती रक्कम काढली याची माहिती दिली जात नाही। आलेल्या निधीचा विनियोग चुकीच्या पद्धतीने केला जात आहे, अशी मागणी खर्जईचे ग्रामस्थ रवींद्र धनराज निखुम, रवींद्र एरंडे, निंबाराज, फकीरा शेठे, अंबर महारू पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी तक्रार दिली। जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 14 जूनला जिल्ह्यात येत असून महाराष्ट्राला दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनातर्फे ही जी पाईपलाईन चालू आहे आता आमच्या शेतातून, ही आम्हाला न विचारता केलेली आहे। सरकारने एक प्रश्न विचारला नाही शेतकऱ्यांना की ही पाईपलाईन कशाची आहे, कशामुळे, याच्यामुळे आमचं सगळं शेतीचं नुकसान होऊ राहिलं। कुठे बी खोदकाम करू राहिले हे लोक, JCB वाले, आम्हाला विचारलं नाही, काहीच नाही। तर त्याच्यामुळे आता पाणी मिनी जरा समजा आज उद्यामध्ये आलं तर आमचं पेरणी करायची कसं काय, आणि एवढं नाल्या खोदलेल्या आहे तर आमची शेती वेस्ट जाऊ राहिली, पिकं कुठं टोपायची आम्ही। जाती आहे आमच्या गावाला स्पेशल पाणी पुरवठा मंजूर केलेली, हिचं काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचं तर नाहीच आहे, परंतु आम्हाला त्यांनी असं सांगितलं न विश्वासात घेता पाईपलाईनचं खोदकाम सांगितलं 4 फूट करताय 3 फूट, आणि पाईपाला कुठली मातीची गादी नाही, नाल्याच्या ठिकाणी सिमेंट वगैरे टाकत नाही, काही नाही। आम्हाला उत्तर देता नाही किंवा ती बॉडी कुठे ते काही कोणीच सांगायला तयार नाही, आम्हाला एस्टिमेट द्यायला कोणी तयार नाही। तर ते पाणी पुरवठा उद्या कदाचित जर कॉन्ट्रॅक्टरनी पूर्ण करून जर सोडून दिली, उद्या जर नुकसान झालं तिला जबाबदार कोण राहणार? आम्ही गावकऱ्यांनी उद्या तिथे शेतकऱ्यांची डोकं घ्यायचं का? अगोदर तर आम्हाला एक तर पाण्याचा अगोदर म्हणजे सर्वात मोठा प्रश्न अवघड आहे, कुठून तरी मंजूर झाली त्याच्यात पण काम कॉन्ट्रॅक्टर पूर्ण करत नाही। करता येतं एकदम जाड्या मोठ्या पद्धतीने करता येईल, नाल्यांच्या ठिकाणी काहीच काँक्रीकरण नाही, 1 फूट पण खोल नाही, तिथं वास्तविक ब्लास्टिंग लावून खोल केली पाहिजे। सर्वत्र अभियानाच्या माध्यमातून जलपातळीवर वाढ होण्यासाठी कामे हाती घेण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातही विविध कामे सुरू असून पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील कामांना मुख्यमंत्री फडणवीस भेट देणार असल्याची शक्यता आहे। जिल्हा प्रतिनिधी आनंद खराससह ब्युरो रिपोर्ट, चाळीसगाव। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।